भारतीय जनता पार्टी कल्याण विकास फाउंडेशन व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन दिनांक 2 जून रोजी अभिनव विद्यालय येथे आयोजित करण्यात आले। जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस आणि कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्ष जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। या दाखले वाटप शिबिरात स्थानिक वास्तव्य दाखला, डोमिसाइल दाखला, उत्पन्नाचा दाखला असे अनेक दाखले नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले। सध्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी लागणारे दाखले यासाठी त्यांना तहसील कार्यालय येथे फेरे मारावे लागतात। त्यांचा वेळ वाचवण्यासाठी आपण हे दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले आहे। या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी तहसील कार्यालयाचे योगेश पुराणिक, भास्कर पाटील, सेतू विभाग कार्यालय शरद बनसोडे, रियाज तांबोळी, अरुण पाटील, जुना कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस, जुना कल्याण मंडळ अध्यक्षा, कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार, जुना कल्याण मंडळ सरचिटणीस विवेक वाणी, शैलेश सातवी, जमशेद खान, किशोर म्हस्के, वैशाली परदेशी, किशोर खेलनार, राजेश रंजक, प्रवीण हेंद्रे, दीपा शहा, गणेश काळन, विशाल जाधव, रवी गुप्ता, देवस्थळी, SM जोशी, राजे देसाई आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला।
ॲक्च्युली हा कार्यक्रम जो आयोजित केला तो स्पेशली विद्यार्थ्यांसाठी आहे. बिकॉज तलाठीमध्ये सारखे फेऱ्या मारायला लागतात 2, 3, 4 वेळा. ते टाईम पण खूप वेस्ट होतो. तर त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी BJPचे या कार्यक्रमाबद्दल आभार मानतो. थँक्यू. भारतीय जनता पार्टी जुनं कल्याण शहर महिला मोर्चा तसंच कल्याण विकास फाउंडेशन शहर मंडल तर्फे हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे. याचा उद्देश एवढाच आहे की 10वी-12वीचे रिझल्ट नंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची खूप घाई असते आणि त्या काळामध्ये तहसीलदार कचेरीमधनं त्यांना जे विविध ॲडमिशनसाठी जे दाखले लागतात त्याच्यासाठी खूप त्यांना हेलपाटे मारावे लागतात, चक्रा मारावे लागतात, त्यांची कामं होत नाही. तर एकाच छताखाली त्यांना हवे असणारे सगळे दाखले आम्ही इथं लवकरात लवकर मिळावे याची ही सोय करून दिली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही 10वी-12वीचे रिझल्ट लागले की घेतच असतो की विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिक असतात आणि अजून काही महिला असतात ज्यांना उत्पन्नाचा दाखला वगैरेची पण गरज असते. त्याच्यामुळे त्यांची बरीचशी कामं अडलेली असतात. पण तहसीलमध्ये थोडासा त्यांना विलंब होतो, पण आपण त्यांना एका दिवसात ते दाखले बनवून देतो आणि त्यांची कामं लवकर होतात, सुरळीतपणे पार पडतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील आम्ही हा दाखले वाटप शिबिराचं 1 दिवसीय ठेवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी जुने कल्याण मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम पारनाका येथे आपण राबवत आहे. तहसील कार्यालयात अनावश्यक बराचदा वेळ जातो, बऱ्याचदा दाखले लवकर मिळत नाहीत, त्यांना उशीर होतो आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून ती टाळण्यासाठी आज पारनाका इथे हा शिबिर मी आयोजित केलेला आहे आणि लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. दैनंदिन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना आत्ता जे कॉलेज आणि शाळा याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते या जून महिन्यात अतिशय त्यांना गरजेच्या असतात आणि त्यांच्या सोयीचा विचार करून भारतीय जनता पार्टी जुने कल्याण मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा आणि तहसील कार्यालयापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्यांच्या जवळच्या ठिकाणी हा इथे शिबिर आपण आयोजित केलेला आहे. एवढंच मी सांगतो. धन्यवाद.